व्ह्यूज की बरसात हो ते पंचर आहे. चावी बघा इथंच विसरलो होतो. मोशन डिटेक्ट करतात. एवढा चहा बी एकटा पिणार आहे. मी फक्त एकटाच आहे. 15K झाले. तिथे खाली काहीतरी राडा झालाय. हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनल मध्ये सगळी कामं वगैरे आटपून मी आता ब्लॉगच्या स्टाईलमध्ये. वेलकम टू द डे 13वा ऑफ डेली व्लॉगिंग. बाय द वे ही एक वॉल आणि मागचं बॅकग्राऊंड जरा म्हणजे ब्लॉग फ्रेंडली नाही वाटत ना, तर लवकरात लवकर 10K करा. म्हणजे मग ह्या रूमला आपण जरा व्लॉग फ्रेंडली बनवू. मस्त जरा लाईट्स वगैरे लावू आणि बॅकग्राऊंड एकदम झकास बनवू. आपला ब्लॉग रेडी होतोय. थोड्याच वेळात ब्लॉग लाईव्ह होईल. जे काही 40-50 लोक बघतात त्यांच्यासाठी खास पैसा. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला काय वाटतं, वर्कआउट आज मिस केलाय? जाके देख के आ जाओ मेरे दोस्त. सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. इट्स 5:30 इन द मॉर्निंग आणि हा टाइम म्हणजेच आपला वर्कआउटचा टायमिंग असतो. तर आपण आलोय आपल्या AC नसलेल्या पण ACची पुरेपूर वाईब देणाऱ्या अशा जिममध्ये, म्हणजेच आपल्या टेरेसवरती. पण सगळं सामान जे आहे ना ते तहस नहस झालेलं आहे. कारण त्या बघा तिकडं माझा बेंच कुठं पडला आहे, माझा बार कुठं पडला आहे, माझे डंबेल्स कुठे पडलेत. ते कालचं ते पापड्या परवाचं मी दाखवलं ना तुम्हाला पापड्या वगैरे, तर त्याच्यावरती ठेवायला सगळं वापरलं होतं. सो आता सगळं काय अरेंज करून आपल्या वर्कआउटला सुरुवात करू. बाय द वे, माझ्या एनर्जीवरनं तुम्हाला कळालंच असेल की आपली एनर्जी इज बॅक. 80% एनर्जी आलेली आहे. 20% आज दिवसभरामध्ये कवर होऊन जाईल. सो बॉडी एकदम रिकवर होईल. अँड काय नाही, चला आता वर्कआउट बघून घ्या. वर्कआउट करताना माहित नाही तुम्ही लोकांनी नोटीस केले का नाही, बट मध्ये मध्ये लाईट येते परत जाते. तर ते ना ते काय मी तुम्हाला दाखवते बघा. हे असे ना सोलर लाईट्स आम्ही बसवलेत. तर ते मोशन डिटेक्ट करतात. त्यांच्या जवळ वगैरे गेलं किंवा त्यांच्यापासून क्रॉस झालं ना की मग त्या लागतात आणि सोलरनी चार्ज होतात. सो इथे हे बघा, इथे एक तिथे आणि ही इथे मोठी आहे ही. हां, तर ही इकडे, कारण हिने पूर्ण हा एरिया पूर्ण कवर होतो. जर कधी लाईट वगैरे नसेल आणि आपण टेरेसवरती अचानक आलो रात्री वगैरेचं, तर अंधारामध्ये काही ठेस वगैरे नाही लागो ना, म्हणून आम्ही ह्या लावल्या होत्या. कशा भारी की नाही, दादाची आयडिया. आमच्या टॅलेंटेड माणूस आहे तो. सगळं काही नीट अरेंज करण्यापासून सुरुवात आहे. तर मंडळी, वर्कआउट आपला झालेला आहे. फक्त 1-2 सेट्स आता फोरआर्म्सचे मारतोय मी, कारण त्याने हात मस्त फुल दिसतो. आपली एनर्जी अजून 100% तर नाही आलेली, बट आजच्या दिवसामध्ये रिकवर होईल. सो टेन्शन नाही, उद्यापासून अजून जोरात मस्त वर्कआउट होईल. बाय द वे, वेट्सचं काहीतरी करायला पाहिजे, कारण वेट्स आता वाढवायला पाहिजे. सो त्याचा जुगाड पण करू लवकरच. हे बघा काय भारी दिसतात फोरआर्म्स ट्रेन केल्यावरती. तर अशा रीत्या आपला वर्कआउट तर पूर्ण झालेला आहे. आता ना वेट्सचं काहीतरी जुगाड करायला लागणार आहे, कारण वेट्स जरा कमी पडतात. ते डंबेल्स पण आणि तो जो बार आहे त्याला पण वेट्स जरा वाढवायला लागणार आहेत. सो बघूयात, काहीतरी जुगाड करायचा प्लॅन आहे माझ्याकडे. म्हणजे ते पण वेट्स ना मी आपल्या ह्याच्या वेळेस तेव्हा बनवलेले सिमेंटचे वेट्स आहेत ते, तर तसेच बनवायचा विचार आहे. नवीन घेण्यामध्ये काही विषय नाही, घेऊ शकतो, पण ना मजा नाही. असं काहीतरी असं क्रिएटिव्ह. आता कशी ही होम जिम आहे ना, तर त्यामध्ये आपण असं एक्सपेरिमेंट करत राहिलं पाहिजे. सो चला आता बॅक टू द टाईमलाईन ऑफ द ब्लॉग. बाय. ब्लॉग अपलोड केल्यानंतर जे आळस भरलंय ना अंगात, मी तसाच्या तसा पडून झोप काढली. एक आता जेवलो ते पण शूट नाही केलं मी. इकडे मस्त व्हिडिओज बघतोय आणि असा बोरिंग दिवस चाललाय आजचा. बोरिंग. मी विचार करतोय की उद्या एक सायकल राईड करावी, म्हणजे शॉर्ट राईड, कारण बरेच दिवस झाले नाही केलेली ना. बट सायकलची दशा बघा, पूर्ण धूळ आहे.
ही बॅग मी लावून ठेवली होती, हिला पण धूळ आहे. आणि हे बघा हवा नाही बिलकुल पण, सो हिला प्रॉपर धुतली पाहिजे आणि पूर्ण साफ करून मग हवा वगैरे पण भरली पाहिजे, तर कुठं उद्या सायकल राइड होऊ शकते. सो लग जाते हैं काम पे, अभी थोड़ी देर है अपने पास तो कर लेते, उसके बाद में फिर जाएंगे किसी पहाड़ पे जाके चाय पिएंगे. काम उठला भाई हे पुसता पुसता, पण आता पुसून तर झाली आहे बऱ्यापैकी, क्लीन झाली. नंतर पाण्याने एकदा धुवून टाकेन मी. तर हवा भरून घेऊ. आय होप सो की पंक्चर नसेल, जर पंक्चर असली तर मग अजून काम वाढेल. बॅड न्यूज बघा, इथे पंक्चर, इथे आवाज येतो का तुम्हाला? बघा, अरे हो ना भाई, फोकस. हां हे बघा इथे पंक्चर आहे. खाली केल्यावर दिसतं नाही की थांबा. हां हे बघा इथे पंक्चर, म्हणजे टायरच गेलं कामात ना. आता पुढचा एकदा चेक करतो, म्हणजे जर पुढे पण प्रॉब्लेम असेल तर मग एकत्रच काम करून घेते. पण हे झालं कसं भाई, हे साईडला कसं काय झालं? नशीब पुढच्या टायरमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, पुढचा एकदम फिट अँड फाईन आहे, फक्त मागच्याचाच प्रॉब्लेम आहे. तर ट्यूब चेंज करून बघतो मी, पण हा साईडला इथे फाटला आहे टायर डायरेक्ट. कुठे गेलं? हा इथं. त्यामुळे तसं तर काय टायर चेंज करायची लगेच आवश्यकता नाही, बट स्टील बघू, जर वाटलं तर चेंज करून टाकू. माझ्याकडे एक स्पेअर ट्यूब आहे, सो आता मी ती टाकून बघतो. आहे आपल्याकडे टाइम तर करून टाकतो. आणि ही पण पंक्चर असायची, तर ही तर एकदम ऑल फाईन आहे. स्वतः रिप्लेस करू पटकनी. तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा. तर चेंज झाली आपली बघा, आता एकदम फिट अँड फाईन आहे आपला टायर. ती आहे पंक्चरवाली ट्यूब, तर ती मी नंतर रिपेअर करेल, कारण आहेत आपल्याकडे पॅचेस आहेत. आता टाईम नव्हता म्हणून मी डायरेक्ट रिप्लेस केली. रिप्लेस करणं खूप सोपं आहे. हे जर बोल्ट्स नसतील, क्विक रिलीज असेल ना, मग तर अजूनच लवकर होऊन जातं. बट त्यातल्या त्यात आपला हात बसलाय आणि आपल्याला येतं, त्यामुळे पटकन झालं. घांबाव किती फुटलाय. सो नाव शी इज रेडी फॉर द राईड. बघू आता उद्या जमलंच तर एक राईड नक्की मारू. तर मंडळी आता वाजलेत संध्याकाळचे 5:30 आणि मी चाललोय तुंगारलीला. बाळू मामांचं मंदिर आहे ना, तिथे एक डोंगर आहे, तर तिथून सनसेट मस्त दिसतो. तो सनसेट बघायला चाललोय, पण ऑलरेडी मी झालोय लेट, कारण आता 5:30 वाजून गेलेत ऑलमोस्ट. तो सनसेट भेटतोय का नाही काय माहिती, बघूयात. जर भेटला तर चहा वगैरे बनवायचा पण प्लॅन आहे. बॅगमध्ये सगळं सामान घेऊन आलोय मी. बघूयात, लेट्स होप फॉर द बेस्ट. फिंगर्स क्रॉस. बाळू मामाचं मंदिर पण दाखवतो, दर्शन पण मला घडवून देतो. चला. तर टाइम चेक मंडळी, इट्स 5:35 आणि आपण आलो आहे आता मंदिरामध्ये. फटाफट दर्शन देतो तुम्हाला आणि मग आपल्याला जायचं आहे त्या साईडला तिकडे. तर छानपैकी पण पटापट बाळूमामांचं दर्शन घेतलंय. मस्त बाळूमामांचा भंडारा पण लावलाय आणि आता आपण एक
मस्त जागा शोधूया जिथे निवांत बसून आपण सनसेट पण एन्जॉय करू शकू आणि जे आपण सामग्री आणली आहे म्हणजेच की चहा, तो चहा पण बनवू शकू. हा बघा, तर आपल्याकडे बराच टाईम आहे. आय होप सो. किती वाजले माहिती का? 5:39 झालेत. सो आहे आपल्याकडे टाईम बराचसा. चला पटापट पटापट जाऊयात, निवांत बसूयात. मला रील कंटेंट पण शूट करायचं आहे. सो एकटा असल्या दोन्ही करणं थोडं अवघड जातं, बट स्टील वी हॅव टू मॅनेज. इथे खाली ना काहीतरी राडा झालाय. ही लोकल पब्लिक आहे पूर्ण. सीन असं आहे की कोणतरी बाहेरची गाडी आहे, ते येतं येतं ते जे टर्न आहे ना तिथं त्यांनी कोणाला तरी उडवलं तर त्यांना लागले वाटतं, ते तसेच निघून आलेत. एनिवेज जास्त लांब नको जायला, थोडं जवळच एक पठार शोधू आणि तिथे बसू आपण. वा भाई, सगळा थकवा निघून गेला. लय आळस करत होतो मी, नव्हतं येणार. प्लॅन कॅन्सल केला होता ऑलमोस्ट, कारण ते सायकलचं काम मध्ये आलं ना. बट म्हटलं की नाही जाऊ, आणि बरं झालं मी आलो. मस्त वाटते. असा छानसा स्पॉट मला भेटलाय, पूर्ण खडक आहे. सो आपण इथे निवांत बसू शकतो. तसं तर मी युजली आहे ना त्या पठाराच्या पुढे जातो, बट आज मी एकटाच आहे आणि सनसेट व्हायलाच आलाय, म्हणजे थोडाच वेळ आहे. सो टाइम वेस्ट न करता आपण इथेच बसू मस्तपैकी निवांत. और इधर अब तुम लोग एंजॉय करो टाइम लैप्स चाय का. तर इकडे बनतोय आपला चहा आणि समोरच होतोय मस्तसा सनसेट. वारा जरा जास्त आहे त्यामुळे बहुतेक ह्याला शिफ्ट करावं लागेल इकडे ह्या छोट्याशा गुहेमध्ये. बट बघूयात, जर नाही झालं तर मग शिफ्ट करू, नाही तर मग इथेच. बाय द वे रील आज मी शूट केली आहे ह्या POV माउंटनी. बाई मजा आली. आणि तिकडे आपले टाइम लॅप्स आहेत, तर तिकडनं टाइम लॅप्स पण तुम्ही एन्जॉय करा. सो सगळं काय सेटअप केलंय, जरा घाईघाईमध्ये केलं, बट ठीक आहे, तर जसं आहे तसं आहे, घ्या मानून. तर चहा बनतोय मस्त. चहा उकळला की चहा पिऊ. वास यायला लागलाय मस्त, इलायची आणि हे टाकलंय मी, आलं टाकलंय. तर ऑलमोस्ट आता तो होतच येईल. फटाफट फटाफट. ठीक आहे, उकळी फुटायलाच लागली आहे थोडी थोडी त्याला. तर हलवू जरा, शिजवू मस्त. एकदम कडक चाय बनवला मी, कडक. भारी वाटतंय यार. पुढे मस्त सनसेट होतोय, मस्त वारा सुटलाय. इकडे आपला चहा बनतोय आणि इकडे कोणच नाही, मी फक्त एकटाच आहे. मस्त त्या डोंगराचा राजा आणि मस्त एन्जॉय करतोय हा समोरचा छान असा व्ह्यू. वेगळीच फिलिंग आहे भाई. असं कधी एकटं जावा यार, मजा येते. मी अवॉइड करत होतो, लय कंटाळा आला होता, बेकार कंटाळा आला होता. पण म्हटलं की नाही जावं, आणि ते वर्थ वाटलं भाई. आता वर्थ वाटतंय मला की बरं झालं मी आलो. झालाय आपला चहा, आता ओतून घेऊयात मस्तपैकी. आणि सनसेट बघता बघता, ऑलमोस्ट होतच आलाय. सनसेट बघता बघता आपण चाय की चुस्की मारेंगे. आणि आपला चहा पण तयार झालाय आणि सनसेट सुद्धा होतच आलाय. सो चहाची चुस्की मारून मी तुम्हाला सांगतो की चव कशी झाली आहे. एक नंबर, लाजवाब लाजवाब. म्हणजे बळच तारीफ नाही करते, पण एक नंबर झालाय भाई. मी कप एक्स्ट्रा आणले होते, म्हटलं की कोण असेल तर देता येईल, पण कोणच नाही भाई. एवढा चहा मी एकटा पिणार आहे भाई. पार्टी आहे फुलान. तर मला वाटत अजून येण्यासारखं काय बरोबरतोय, पण भाई याच्यामध्ये मला आनंद भेटतो आणि मी फुल खुश असतो याच्यामध्ये. तिकडे मस्त सनसेट अँड चाय. चिअर्स गाईज. तुम्ही लोक सकाळी बघणार आहे हा ब्लॉग, पण सकाळी सकाळी पण चला चहा घ्या तुम्ही पण मस्त की माझ्यासाठी चहा प्या. बात ही कुछ और है मेरे दोस्तों. इसका लाजवाब, इसका कोई जवाब ही नहीं है. चहा पण संपला भाई. इतका टेस्टी झाला होता की कधी संपला कळलं पण नाही. तिकडे सनसेट पण अजून झाला नाही बघा. इतका पटापट मी चहा पिऊन पण टाकला. आता ही भांडी धुवावी लागतील, अशी तर नाही नेऊ शकत. पाणी आणलंय मी, पण यार ते नेक माउंट जे आहे ना भाई, बेस्ट आहे बेस्ट. मजा आली. त्यांनी रील शूट केली आहे ती आपल्या इंस्टाग्राम वरती. बाय द रील वर आठवलं मला, आता रील अपलोड करायची, भेटतो थोड्या वेळ थांबा.
फोनवरती इकडे आपली रील अपलोड होती आहे. तुम्ही जर माझा इन्स्टा पेज नसेल फॉलो करत तर फॉलो करा. हे बघा 15K झाले, 20K लवकरात लवकर करून घ्या मंडळी. आणि तिकडे सनसेट पण झाला आहे. सो आता ही भांडी मी पटापट धुवून घेतो, बॅग भरतो आणि मग आपण इकडनं निघूयात. So time check मंडळी, it's 6:17 and now it's time to say goodbye to this place. बाय बाय. लय मजा आली तिकडे. सनसेट बघा काय मस्त दिसतोय, कलर्स आणि सगळा कचरा वगैरे बघा, फक्त पाणीच आहे इथं, बाकी सगळं एकदम चकचकीत. जे दूध पिशवी होती तिचं प्लास्टिक पण मी इथं ठेवलंय, ते नंतर गार्बेज मध्ये टाकून देईन. सो असंच कधी पण कुठे गेला ना तर क्लीन ठेवून मग निघत जावा. तर आता निघूयात आपण इकडनं. आता बघू, मला जायचंय शनी देवाच्या मंदिरामध्ये, म्हणजे एक मारुतीचं मंदिर आहे आपल्या इथे लोणावळ्यामध्ये, भांगरवाडीमध्ये तिथे. कारण आज शनिवार आहे, सॅटरडे आहे, तर जरा शनिदेव के दर्शन ले लेंगे तो जरा साड़ी साथी दूर हो गया. अपने व्यूज नहीं आ रहे ना, तो शनिदेव को बोलेंगे जरा कि भाई हम लोग पे जरा दया दृष्टि करो, जरा व्यूज की बरसात हो, ऐसा कुछ वरदान हमें दो. सो बघूयात आता ते होते की नाही होते, बघूयात. मला नेहमी ना कुठून पण मी निघालो की मला असं वाटतं की काहीतरी राहिलंय तिथं. मे बी माझं मन तिथे राहत असेल. क्लीशे होता ना, बट ठीक है, चलता है. अभी चलते भाई, मजा आ गया. अभी मैं खुश हो गया हूँ. नाहीतर मी ना दुपारी लय आळसलो होतो, लय म्हणजे बेकार आळसलो होतो. तुम्ही फुटेज बघूनच, माझा चेहरा बघूनच तुम्हाला कळत असेल. चला तर मंडळी, आता बाळू मामावरनं तर आपण निघालोय. आता जाऊयात मारुती मंदिरामध्ये. म्हणजेच मारुती मंदिराचा जो गाभारा आहे ना मेन, त्याच्या बाजूलाच एक शनिदेवाची शिल्प आहे. सो तिथे पाया पडू आणि मग तिथनं जाऊयात घरी. तर आलोय आपण आता मारुती मंदिरामध्ये. हे बघा, हे समोर आहे मंदिर. जाऊयात आणि दर्शन घेऊयात. दर्शन. मला ना मंदिरा वगैरे मध्ये जास्त शूट करायला आवडत नाही, म्हणून मी जेवढं होईल तेवढं शूट केलं. आता इथून शूज वगैरे घालतो आणि मग निघून मग तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो. ब्लॉगिंगच्या नादामध्ये चावी बघा इथंच विसरलो होतो, नशीब कोणी काढली नाही. अँड आय एम बॅक होम. तर शनिदेवाला आपण साकडं घातले. बघूयात की काय व्ह्यूज मध्ये काय होते का बाई, काय तर त्यांची ती दयादृष्टी वगैरे काय होते का. तर हा ब्लॉग इथेच थांबूयात. देवदर्शन पण झालंय, सायकल पण रिपेअर झालीय, चहा पण पिलाय, सनसेट पण दाखवलाय आणि वर्कआउट पण दाखवलाय. भरपूर काय काय झालंय या ब्लॉग मध्ये. सो आय होप सो तुम्हाला आवडला असेल. आवडलं नसेल तरी लाईक करा, कमेंट करा आणि सांगा काय नाही आवडलं आणि काय आवडते ते पण सांगा, म्हणजे जरा एंगेजमेंट वाढेल. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, कारण नेक्स्ट ब्लॉग आता मी लगेच इथनं चालू करतोय. चेंज करणार कपडे आणि लगेच आम्ही जाणार आहे बाहेर. सो नाईट लाईफ दाखवतो तुम्हाला लोणावळ्याची थोडीशी. सो ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल, म्हणजे डे 14 मध्ये. सो स्टे ट्यून्ड. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी. सर्व जास्त त्यांची काळजी करा, ते सर्व जास्त इम्पॉर्टन्स आहे ना. बाय. काय बोललो काय माहित नाही, पण बाय बाय.